पुण्याच्या वादग्रस्त ससून रुग्णालयामध्ये 4 कोटींचा घोटाळा, 23 कर्मचाऱ्यांवरती आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल, क्लार्कच्या मदतीने इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यामधील रक्कम परस्पर काढण्याचा आरोप। आर्थिक व्यवहारामधून पुण्यामधल्या उरुळी कांचन परिसरामध्ये गोळीबार करणाऱ्याला अटक, एक बंदूक आणि तब्बल 175 जिवंत काडतुसं जप्त। पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये वाळू व्यावसायिकावरती गोळीबार, पूर्व वैमनस्यामधून हल्ला झाल्याची माहिती, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या वाळू व्यावसायिकावरती उपचार सुरू। पुण्यामध्ये गणपती विसर्जन सोयीचं व्हावं यासाठी मांजरी भागामधल्या मुठा नदीच्या घाटावर होड्यांची व्यवस्था, परंतु होड्यांच्या रांगेमध्ये पहिला नंबर कोणाचा यावरून 2 होडी चालकांवरती गंभीर हल्ला। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामधल्या उदगावमध्ये चोरट्यांना ग्रामस्थांकडून चोप, रात्री हॉटेलमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडलं। ठाण्याच्या कापूरबावडीमध्ये सुरक्षा रक्षक प्रसाद कदमकडून सुपरवायझर सोमनाथ सदगीर यांची हत्या, लोढा आमारामधल्या सिग्नेट इमारतीच्या टेरेसवरती मृतदेह सापडला, हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पोलिसांकडून 18 तलवारी जप्त, एक आरोपी ताब्यात, तलवारी नेमक्या कुठून आल्या याबद्दलचा अधिकचा तपास सुरू। जळगावमध्ये गुजराल पेट्रोल पंपाजवळच्या बियर बारमध्ये तोडफोड, हॉटेल मॅनेजरच्या डोक्यामध्ये बाटली फोडून 3.5 लाख रुपये लुटल्याची घटना, हॉटेल मॅनेजरवरती उपचार सुरू। भंडाऱ्याच्या साकोली पोलिसांकडून 3.5 लाखांच्या सुगंधित तंबाखू जप्त, या प्रकरणी गोंदियामधल्या 2 जणांवरती साकोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।